उद्धव ठाकरेजी इतका निवडणुकीतला घाबरट पळपुटा माणूस मी पाहिला. अगोदर यांनी बोंबाबोंब केली ईव्हीएम मशीनवर. ईव्हीएम मशीनचा विषय संपला तर ज्या भागामध्ये निवडणुका मतदान झालं तिथल्या टक्केवारीवर मग हे लोक गेले सुप्रीम कोर्टात ईव्हीएम मशीन बदला हे सांगण्यावर आणि आता आले वोटाच्या शाईवर. याचा अर्थ स्पष्ट आहे, निवडणुकीतला पराभव यांना स्पष्ट दिसतोय आणि त्याचमुळे अशी बेतूक विधान आणि आरोप त्या ठिकाणी उद्धवजी करतायत. उद्धवजी असा निवडणुकीतला पळपुटेपणा करायला नाही. बघून घेणे म्हणजे काय? उद्धवजी बघून घेणे याचा अर्थ काय होतो? बघून घेण्यासाठी काय तुमच्या उबाटा गटातली उरलेली शाखा आहे का? आणि म्हणून या भाषा बरोबर नाही आणि उत्तर द्यायचं त्या भाषेत आम्ही देऊ. पोलिसांनी आपलं काम करावं आणि चोर मचाय शोर या पद्धतीचा कारभार उद्धवजींचा चालू आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक मुलाखतीमध्ये विधान केलं की पूर्वी आम्ही कमी सक्षम होतो तेव्हा आम्हाला संघासोबत काम करावं लागायचं, मात्र आता आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. यावरून आरोप केले जातात की आता भाजप संघाबाबत सुद्धा जशी शिवसेनेची बाबत भूमिका आहे तशीच भूमिका आहे. मला वाटतं या पद्धतीचा भ्रम पसरवण्याची फॅक्टरी पुन्हा उद्धवजींनी सुरू केली. जे नड्डाजी म्हणाले त्याचा अर्थ असा आहे की संघ परिवारामध्ये आम्ही सगळ्या संस्था वैचारिकरित्या एक आहोत, पण कार्यपद्धती प्रत्येकाची आपापली वेगळी. आणि त्यामुळे वैचारिक एक रूप आमचं असल्यामुळे आमचं रूप विश्वरूप दर्शनासारखं झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो, त्यामध्ये विरोधी पक्ष लोक असतील.